वेलकम स्टुडंट्स. इन्फो फिजिक्स यूट्यूब चॅनलच्या इयत्ता 11वीच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत. चॅप्टर नंबर 1 युनिट्स अँड मेजरमेंट याचं लेक्चर नंबर 7 आज आपण सुरू करत आहोत. या लेक्चरमध्ये आज आपण एस्टिमेशन ऑफ एरर्स म्हणजे आपल्या मेजरमेंटमध्ये घडलेल्या एरर्स कशा कॅल्क्युलेट केले जातात, एस्टिमेट केले जातात किंवा मॅथमॅटिकली त्या फाइंड आउट केल्या जातात हे आपण समजून घेणार आहोत. सपोज द रीडिंग्स रेकॉर्डेड रिपीटेडली फॉर अ फिजिकल क्वांटिटी ड्युरिंग अ मेजरमेंट्स आर A1, A2, A3 अँड सो ऑन अप टू AN. म्हणजे आपण एखादं मेजरमेंट करतोय, फॉर एक्झाम्पल लेंथ मोजायचं काम करतोय आणि हे अनेक वेळा करतोय, नंबर ऑफ टाइम्स, 10 वेळा, 50 वेळा, 100 वेळा, त्याला आपण N म्हणणार आहोत. आणि आपण हे जे रीडिंग नोट डाऊन करतो ते आहेत A1, A2, A3 अशी N नंबर ऑफ रीडिंग्स. म्हणजे आपण जेवढी रीडिंग घेतलेली आहेत ती संख्या जर N मानली तर या रीडिंगची संख्या आपली N येणार आहे. याच्या पुढच्या स्टेपमध्ये या सर्व रीडिंगचा मीन काढायचा, त्याला अरिथमेटिक मीन असं म्हटलं जातं. आणि हा डिनोट केला आपण ए आणि पायापाशी मीन लिहिला. ए मीन इज गिवन बाय, जेवढी नंबर ऑफ रीडिंग्ज असतील त्या सर्वांची बेरीज करायची. A1 प्लस A2 प्लस A3 प्लस डॉट 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 अप टू AN. N नंबर ऑफ रीडिंग्ज आहेत तर त्या सर्वांची ॲडिशन केली अँड डिवायडेड बाय N. तर त्या संख्येनं त्याला डिवाइड करायचं. दॅट गिव्स दी अरिथमेटिक मीन, ए मीन ऑफ दीज रीडिंग्स. तर हेच डिनोट करण्याची एक मेथड आहे. ए मीन इज इक्वल टू 1/N. आणि हे जे चिन्ह काढलं याला सिग्मा साइन असं म्हणतात. आपण बेरीज डिनोट करण्यासाठी हे चिन्ह वापरायचे. समेशन ऑफ AI, आय गोज फ्रॉम 1 to N. तर कसं रीड केलं पहा, ए मीन इज इक्वल टू 1/N समेशन ऑफ AI, आय गोज फ्रॉम 1 to N. हे जे चिन्ह आहे सिग्मा साइन हे बेरजेसाठी म्हणजे समेशनसाठी यूज केलं जातं. नंबर ऑफ समेशन्स असतील म्हणजे अनेक बेरज असतील. आता या ठिकाणी समजा आपण 1000 टाइम्स जर रीडिंग घेतलेलं असेल तर अशा 1000 बेरजा इथं मांडावं लागतील. तर हे एवढं लांबलचक रीडिंग मांडण्याच्या ऐवजी आपण एक सिम्बॉलिकली छोट्या फॉर्ममध्ये हे या पद्धतीनं डिनोट करू शकतो. दॅट इज आवर अरिथमॅटिक मीन ऑफ दी रीडिंग. या सर्व रीडिंगचा मीन काढला आहे, ए मीन. दिस इज द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ द क्वांटिटी. आपण जे मेजरमेंट केले ह्याच्यामध्ये हे जे अनेक रीडिंग आलेले असतील A1, A2, A3 वगैरे, ह्यातलं सगळ्यात मोस्ट प्रोबेबल रीडिंग कुठलं असणार आहे तर हे आत्ताचं आपलं मीन रीडिंग किंवा ए मीन रीडिंग. दॅट इज द मोस्ट प्रोबेबल ऑर मोस्ट ॲक्युरेट व्हॅल्यू ऑफ द रीडिंग्स. ह्या एरर एस्टिमेट करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आपण पाहणार आहोत, ॲब्सोल्यूट एरर. आपल्या रीडिंगमध्ये घडलेली ॲब्सोल्यूट एरर कशी डिटरमाइन करायची किंवा एस्टिमेट. द मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड दी ॲब्सोल्यूट एरर इन दी ऑब्झर्वेशन्स. आपण घेतलेलं प्रत्येक रीडिंग आणि आत्ता जो आपण मीन काढलेला आहे अरिथमॅटिक मीन, तर ह्या मीन आणि आपण घेतलेलं प्रत्येक रीडिंग याच्यामधला जो फरक आहे त्या फरकाला आपल्या प्रत्येक रीडिंगमधली ॲब्सोल्यूट एरर म्हटलं जातं. फॉर A1 द ॲब्सोल्यूट एरर डेल्टा A1 इज गिवन बाय. या ठिकाणी आपण ॲब्सोल्यूट एरर डिनोट करण्यासाठी हे त्रिकोणाचं चिन्ह वापरतो, याला डेल्टा असं म्हणतात. डेल्टा A1 इज गिवन बाय. A1 रीडिंगमधली एरर आपल्याला फाइंड आउट करायची. सुरुवातीला आपली जी नंबर ऑफ रीडिंग्ज N आहेत त्यातलं A1 रीडिंग. तर या A1 रीडिंगमधली ॲब्सोल्यूट एररला आपण डेल्टा A1 म्हणणार आहोत, विच इज इक्वल टू, ह्या ज्या दोन पॅरलल लाईन्स दिसत आहेत यांना मॉड्युलस किंवा मॉड असं म्हटलं जातं. तर या मॉड्युलस किंवा मॉडच्या आतमध्ये ए मीन मायनस A1. या मॉड्युलसचा अर्थ काय होतो, ए मीन हा मोठा असेल A1पेक्षा तर उत्तर वजाबाकी आपली पॉझिटिव्ह येणार आहे. पण इन केस समजा ए मीन लहान असेल आणि A1 मोठा असेल तर या दोघांची वजाबाकी निगेटिव्ह नंबर येतो. तर तो निगेटिव्ह नंबर न घेता फक्त त्याची मॅग्निट्यूड घ्यायची. हे समजण्यासाठी आपण हे जे चिन्ह वापरले मॉड्युलस त्याचा वापर होतो. त्या मॉड्युलसचा अर्थ काय होतो तर ही जी ॲब्सोल्यूट एरर आहे त्याची व्हॅल्यू फक्त पॉझिटिव्ह घ्यायची किंवा त्याची फक्त मॅग्निट्यूड घ्यायची विदाउट कन्सिडरिंग दी साइन. प्लस असो मायनस असो ही घेताना नेहमी प्लसच घ्यायची. याच पद्धतीनं A2 रीडिंगसाठी ॲब्सोल्यूट एरर डेल्टा A2 इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए मीन मायनस A2 अँड सो ऑन. असेच आता शेवटचं रीडिंग समजा
ए एन नंबरच्या रिडिंगचे आपल्याला ॲब्सोल्यूट एरर हवी. डेल्टा ए एन इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए मीन मायनस ए एन. या पद्धतीनं ईच इंडिव्हिज्युअल रिडिंगमधली आपण ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करू शकतो. हा पहिला प्रकार ॲब्सोल्यूट एरर. त्याच्यानंतर मीन ॲब्सोल्यूट एरर. एस्टिमेशनचा सेकंड टाईप मीन ॲब्सोल्यूट एरर. तर नावातच अर्थ आहे पहा, ॲब्सोल्यूट एररचा मीन घ्यायचा. मीन ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय? दी अरिथमेटिक मीन ऑफ ऑल दी ॲब्सोल्यूट एरर्स इज कॉल्ड ॲज दी मीन ॲब्सोल्यूट एरर इन दी मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. या ज्या आपण ॲब्सोल्यूट एरर्स काढणार आहोत प्रत्येक रिडिंगमधल्या, या सर्व ॲब्सोल्यूट एरर्सचा अरिथमेटिक मीन घ्यायचा. दॅट इज कॉल्ड ॲज दी मीन ॲब्सोल्यूट एरर. आता हे कसं काढलं जातं पहा. या मीन ॲब्सोल्यूट एररला डेल्टा ए मीन असं आपण म्हणूया. डेल्टा ए मीन इज इक्वल टू डेल्टा ए वन फर्स्ट रिडिंगमधली ॲब्सोल्यूट एरर प्लस डेल्टा ए टू सेकंड रिडिंगमधली ॲब्सोल्यूट एरर प्लस डॉट 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 सो ऑन. असं शेवटच्या ए एन रिडिंगमधली ॲब्सोल्यूट एरर असेल डेल्टा ए एन. या सर्वांची बेरीज घ्यायची आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स. आपल्या या केसमध्ये एन रिडिंग्ज आहेत तर त्यानं एननं डिवाइड करायचं. 10 असतील तर 10नं, 50 रिडिंग घेतले असतील 50नं डिवाइड करायचं. इफ यू टेक दी 100 रिडिंग डिवाइड इट बाय 100. तर या पद्धतीनं मीन ॲब्सोल्यूट एरर एस्टिमेट केली जाते. देअरफॉर डेल्टा ए मीन इज इक्वल टू 1/n समेशन ऑफ डेल्टा ए आय गोज फ्रॉम 1 to n. ही बेरीज डिनोट करण्यासाठी या समेशनच्या साईनच्या खाली आय गोज फ्रॉम 1 कुठून सुरुवात केली? 1 पासनं. आपलं पहिलं रिडिंग 1 असणार आहे, दुसरं 2, 3 अँड सो ऑन आणि अप टू n म्हणजे शेवटचं रिडिंग n असणार आहे. तर या समेशन साईनच्या खाली आणि वर हे डिनोट करायचं. आय इज इक्वल टू 1 to n. द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी कॅन बी रिप्रेझेंटेड बाय a is equal to a mean plus or minus delta a mean, which tells us that actual value of a could be between a mean minus delta a mean and a mean plus delta a mean. तर आता या ठिकाणी मेजर्ड व्हॅल्यू ऑफ फिजिकल क्वांटिटी ही कशी रिप्रेझेंट करायची? तर आपण जे मेजरमेंट केले त्याला ए म्हणणार आहोत. म्हणजे आपला जो या सगळ्यांचा मीन आलेला आहे किंवा या सगळ्यांची व्हॅल्यू आलेले आहे त्याला ए म्हणलं तर या ए मीनमध्ये प्लस ऑर मायनस डेल्टा ए मीन म्हणजे ही मीन ॲब्सोल्यूट एरर त्याच्यामध्ये ॲड करायची किंवा मायनस करायची. तर यामुळे आपल्याला काय कळतं आहे? तर आपल्या रिडिंगमध्ये आलेली मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू म्हणजे ए मीन याच्यापेक्षा ती कमी असू शकते, मे बी जास्त असू शकते. प्लस डेल्टा ए मीन ही त्या पद्धतीनं डिनोट केली जाते. तर हा एरर एस्टिमेट करण्याचा सेकंड टाईप मीन ॲब्सोल्यूट एरर. आता तिसरा प्रकार, याच्यावरूनच आपण रिलेटिव्ह एरर इन द मेजरमेंट म्हणजे काय ते फाइंड आउट करू शकतो. काय मिनिंग आहे पहा. द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू इट्स अरिथमेटिक मीन व्हॅल्यू इज कॉल्ड रिलेटिव्ह एरर. आपली ॲब्सोल्यूट एरर मीन ॲब्सोल्यूट एरर जे आहे त्याला अरिथमेटिक मीन म्हणजे डेल्टा ए मीनला ए मीननं डिवाइड केलं की वी गेट दी रिलेटिव्ह एरर इन आवर मेजरमेंट. सो रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन. तर आपल्या रिडिंगमधल्या मीन ॲब्सोल्यूट एररला आपल्या मीन ऑर ॲव्हरेज व्हॅल्यूनं डिवाइड केलं की वी विल गेट दी रिलेटिव्ह एरर इन द मेजरमेंट. आणि अजून एक प्रकार असतो एरर एस्टिमेशनचा, दॅट इज नॉन ॲज दी पर्सेंटेज एरर. When relative error is represented as percentage is called as the percentage error. आपण ही जी वर रिलेटिव्ह एरर काढलेली ही पर्सेंटेजमध्ये म्हणजे टक्केवारीमध्ये आपण सांगितली तर त्याला पर्सेंटेज एरर म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल आपल्या 50 सेंटीमीटर लेंथ मोजण्यामध्ये समजा 5 सेंटीमीटरचा डिफरन्स पडला आहे. 50 सेंटीमीटर लेंथ मोजण्यामध्ये 5 सेंटीमीटरचा डिफरन्स आहे. तर 100 सेंटीमीटर रिडिंग घेताना आपले हीच एरर 10 सेंटीमीटर झाली असते. तर या पद्धतीनं 100 क्वांटिटी मागं किंवा 100 मॅग्निट्यूड मागं जी एरर घडते त्याला म्हटलं आता पर्सेंटेज एरर. तर आपल्या ह्या रिलेटिव्ह एररला फक्त 100ला मल्टिप्लाय केलं की वी विल गेट दी पर्सेंटेज एरर इन आवर मेजरमेंट. सो पर्सेंटेज एरर इज इक्वल टू डेल्टा ए मीन डिवायडेड बाय ए मीन मल्टिप्लाय बाय 100. आपल्या रिलेटिव्ह एररला म्हणजे डेल्टा ए मीन अपॉन ए मीनला 100नं मल्टिप्लाय करायचं. दॅट इज आवर पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट. तर या पद्धतीनं आपल्या मेजरमेंटमधल्या एरर एस्टिमेट केल्या जातात. एरर एस्टिमेशनच्या या पद्धतीमध्ये आपण एकूण
4 प्रकारे एरर्स एस्टिमेट करू शकतो. सुरुवातीला आपण ॲब्सोल्यूट एरर एस्टिमेट करायची, नंतर मीन ॲब्सोल्यूट एरर एस्टिमेट करायची, मीन ॲब्सोल्यूट एरर आली की त्याच्यावरून रिलेटिव्ह एरर एस्टिमेट करायची आणि फायनली त्याच्यावरून पर्सेंटेज एरर. दॅट इज दी एस्टिमेशन ऑफ एरर. आता यातला काही पार्ट कदाचित तुम्हाला समजलं नसेल, तर आपण एका एक्झाम्पलच्या सहाय्याने हे समजून घेणार आहोत. नो मॅटर वरचा पार्ट जरी समजला नसेल तर एका मॅथमॅटिकली आपण ते समजून घेऊया एक विथ द हेल्प ऑफ वन एक्झाम्पल. तर इथे एक्झाम्पल काय दिले पहा. द रेडियस ऑफ अ स्पियर मेजर्ड रिपीटेडली यील्ड्स व्हॅल्यू. एका स्पियर म्हणजे गोळ्याची रेडियस मेजरमेंट करायचं आपण एक काम करतोय. तर या गोळ्याची रेडियस एकदा मोजली तर त्याच्यामध्ये एरर होते. मग त्यासाठी काय करायचं, नंबर ऑफ टाइम्स एकापेक्षा जास्त वेळा ही व्हॅल्यू मेजर करायची. तर आपली पहिली व्हॅल्यू आलेली 5.63 मीटर्स, दुसरी व्हॅल्यू आले 5.54 मीटर्स, तिसरी 5.44 मीटर्स, चौथी 5.40 मीटर्स अँड फिफ्थ 5.35 मीटर. एका गोळ्याची आपण रेडियस मेजर केली 5 टाइम्स. तर ह्या त्याच्या 5 व्हॅल्यूज आहेत. तर काय विचारलं एक्झाम्पलमध्ये, डिटरमाइन द मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ रेडियस अँड मीन ॲब्सोल्यूट रिलेटिव्ह अँड पर्सेंटेज एरर. तर या मेजरमेंटमध्ये म्हणजे या स्पियरची रेडियस मेजर करण्याच्या मेजरमेंटमध्ये घडलेली मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायला सांगितली आणि ऑल्सो प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ रेडियस. तर ही रेडियसची प्रोबेबल व्हॅल्यूसुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची. लेट अस सी द सोल्युशन. मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ रेडियस इज इट्स अरिथमेटिक मीन. मगाशी पाहिल्याप्रमाणे आपल्याला एखादं मेजरमेंट असेल तर त्यातले मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू म्हणजे जास्तीत जास्त अचूक किंमत कुठली असते, तर या सर्व रिडिंगचा अरिथमेटिक मीन घ्यायचा. मग यासाठी आपण काय करणार आहोत, या सर्व रिडिंगची बेरीज घ्यायची. 5.63 प्लस 5.54 प्लस 5.54 या पद्धतीनं सर्वांची बेरीज घ्यायची आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स. आपण या केसमध्ये 5 रिडिंग घेतलेत म्हणून याला 5ने डिवाइड करायचं. सर्व रिडिंगची बेरीज घेऊन त्याला 5ने डिवाइड केलं आणि याची व्हॅल्यू आली 5.472 मीटर्स. दॅट इज कॉल्ड ॲज दी मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू ऑफ दी रेडियस. या सगळ्यांचा मीन काढल्यानंतर जे उत्तर आलं ते म्हणजे आपली जास्तीत जास्त अचूक व्हॅल्यू, रेडियसची जास्तीत जास्त अचूक व्हॅल्यू आपल्याला मिळाली. तर या पद्धतीनं मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू डिटरमाइन केली जाते कुठल्याही रिडिंगमध्ये. नेक्स्ट पार्ट आता याचा मीन ॲब्सोल्यूट एरर कशी काढायची पहा. मीन ॲब्सोल्यूट एरर काढण्यासाठी काय करायचं आहे, आपण या प्रत्येक रिडिंगमधली ॲब्सोल्यूट एरर शोधून काढायची. आपलं पहिलं रिडिंग होतं 5.63, त्याच्यामधनं ही आत्ताची मीन व्हॅल्यू किंवा अरिथमेटिक मीन मायनस करायचा मॉड्युलसमध्ये, प्लस सेकंड रिडिंगमध्ये देखील असं करायचं. थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ या सगळ्यांची ॲडिशन घ्यायची आणि त्याला 5ने डिवाइड करायचं. दॅट गिव्स दी मीन ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे प्रत्येक रिडिंगमधली ॲब्सोल्यूट एरर शोधायची, त्या सर्वांची बेरीज करायची आणि त्याला 5ने डिवाइड केलं की दॅट विल गिव्स दी मीन ॲब्सोल्यूट एरर अँड दॅट इज इक्वल टू समेशन इथे यांची 0.452 डिवायडेड बाय 5 or which is equal to 0.0904 meters. That is the mean absolute error. Next, relative error. Relative error काढण्यासाठी मागाशी आपण फॉर्म्युला पाहिला होता. मीन ॲब्सोल्यूट एररला मीन व्हॅल्यूनं डिवाइड करायचं. 0.0904 ही आपली मीन ॲब्सोल्यूट एरर आहे आणि डिवायडेड बाय अरिथमेटिक मीन किंवा मोस्ट प्रोबेबल व्हॅल्यू आहे 5.472. या दोघांचा रेशो घेतला, भागाकार केला की दॅट इज इक्वल टू 0.017 मीटर्स. दॅट इज आवर रिलेटिव्ह एरर. मीन ॲब्सोल्यूट एरर काढली की त्याला मीन व्हॅल्यू किंवा अरिथमेटिक मीननं डिवाइड करायचं. दॅट गिव्स रिलेटिव्ह एरर. आणि शेवटचा प्रकार पर्सेंटेज एरर. ॲज स्टेटेड पर्सेंटेज एरर कॅन बी कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एररला 100 मल्टिप्लाय करायचं. आपली रिलेटिव्ह एररला आलेली आहे 0.017 आणि इंटू 100 केलं की दॅट गिव्स दी पर्सेंटेज एरर विच इज इक्वल टू 1.7%. तर या पद्धतीनं आपण एखाद्या मेजरमेंटमधल्या एरर एस्टिमेट करू शकतो. एरर एस्टिमेट करण्यासाठी अगोदर काय केलं आपण, ॲब्सोल्यूट एरर काढली, त्यानंतर मीन ॲब्सोल्यूट एरर काढली, नंतर रिलेटिव्ह एरर काढली आणि शेवटी फायनल पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ह्या एरर्स एस्टिमेट करण्याची काही प्रॉब्लेम्स एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर यू हॅव टू सॉल्व दिस ॲज अ होमवर्क. नेक्स्ट आर्टिकल सिग्निफिकंट फिगर्स. आपण आता एरर कशा एस्टिमेट करायच्या हे पाहिलं. आता हे एरर एस्टिमेशन वगैरे करून झाल्यानंतर
आपल्या एररची व्हॅल्यू आपण मांडल्यानंतर त्यातल्या कुठल्या किमतीला जास्त महत्त्व आहे, कुठल्या किमतीला कमी महत्त्व आहे हे आपण समजून घेणार आहोत. त्यालाच सिग्निफिकंट फिगर्स असं म्हटलं जातं. आता हे समजून घेण्यापूर्वी आपण एक कॉन्सेप्ट आणावं, ज्याला लिस्ट काउंट ऑफ द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असं म्हटलं जातं. लिस्ट काउंट इज द स्मॉलेस्ट मेजरमेंट दॅट कॅन बी मेड युजिंग दी गिवन इन्स्ट्रुमेंट. आपण कुठलंही मेजरमेंट करण्यासाठी काही ना काही इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल लेंथ मेजर करायसाठी आपण मीटर स्केल यूज करतो, किंवा मास मेजर करायसाठी एखादं वजन काट्यासारखं इन्स्ट्रुमेंट यूज करतो या पद्धती, किंवा टाईम मेजर करायसाठी आपण वॉच, स्टॉप वॉच यासारखी डिव्हायसेस यूज करतो. तर कुठलं ना कुठलं मेजरमेंट करायचं असेल तर यू हॅव टू यूज अ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. मग आता हे जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आपण यूज करत असतो, कुठल्याही मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट म्हणजे काय असतो, तर त्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण कमीत कमी म्हणजे स्मॉलेस्ट मेजरमेंट काय करू शकतो, दॅट इज द लिस्ट काउंट. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या कंपासमधलं जे स्केल असतं त्या स्केलमध्ये तुम्ही मिनिमम 1 मिलीमीटर म्हणजे 0.1 सेंटीमीटर रीडिंग मेजर करू शकता. तर हा त्या कंपासच्या स्केलचा लिस्ट काउंट झाला. लिस्ट काउंट ऑफ स्केल इज 1 मिलीमीटर ऑर 0.1 सेंटीमीटर. त्यानंतर हातामधलं रिस्ट वॉच असेल किंवा वॉल क्लॉक असेल, याच्या सहाय्यानं टाईम मेजर करता. तर हे टाईम मेजर करताना त्या क्लॉकच्या सहाय्यानं तुम्ही मिनिमम 1 सेकंद मेजर करू शकता. दॅट इज द लिस्ट काउंट ऑफ स्टॉप वॉच ऑर रिस्ट वॉच ऑर वॉल क्लॉक. घड्याळाचा लिस्ट काउंट हा 1 सेकंद असतो. घड्याळामध्ये आपण 1 सेकंद मिनिमम व्हॅल्यू मोजू शकतो. मॅक्झिमम व्हॅल्यू मिनटं, तासामध्ये किती मोजू शकतो, पण मिनिमम व्हॅल्यू मात्र आपण सेकंदामध्ये मोजतो. दॅट इज द लिस्ट काउंट ऑफ स्टॉप वॉच. या पद्धतीनं ईच अँड एव्हरी इन्स्ट्रुमेंट हॅज इट्स लिस्ट काउंट. तर फॉर एक्झाम्पल विथ द युज्युअल मीटर स्केल, म्हणजे आपलं मीटर स्केल असतं त्याच्या साहाय्याने आपण एक मेजरमेंट केलं. विथ द युज्युअल मीटर स्केल वन कॅन मेजर 0.1 सेंटीमीटर ॲज दी लिस्ट व्हॅल्यू. आपल्या मीटर स्केलचा लिस्ट काउंट असतो 0.1 सेंटीमीटर. हेन्स इट्स लिस्ट काउंट इज 0.1 सेंटीमीटर. Suppose we measure the length of a metal rod using meter scale of least count 0.1 centimeter. The measurement is done 3 times and the readings are 15.4, 15.4 and 15.5 centimeter. The most probable length, which is arithmetic mean, is 15.43 centimeter. आपण एका मीटर स्केलच्या साहाय्याने एका रॉडची लांबी मोजलेली. Out of these we are certain about the digit 1 and 5 but not certain about the last 2 digit because of the least count limitation. आता आपण हे जे मेजरमेंट केले 15.4 किंवा 15.5 सेंटीमीटर, तर याच्यामध्ये आपल्याला 15 हा नंबर सर्टन असतो. म्हणजे आपण 15 सेंटीमीटर अंतर हे अगदी ॲक्युरेट मोजू शकतो मीटर स्केलच्या सहाय्यानं. पण या मीन व्हॅल्यूमध्ये 15.43 सेंटीमीटर ही जी व्हॅल्यू आली त्याच्यामध्ये आपण 4 आणि 3 हे 2 डिजिट्स आहेत त्याच्यामध्ये सर्टन नाही आहे. फॉर एक्झाम्पल 15.4 हे रीडिंग आले, तर तिथं आपण असं म्हणू शकतो 15.4 आले म्हणजे 4 0 आले, 4 1 आले का 4 2 आले हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे 4 आणि त्याच्या पुढचा डिजिट आपल्याला निश्चित नाही आहे, त्याला अनसर्टन डिजिट्स असं म्हटलं आता. तर आपल्या मेजरमेंटमध्ये अशा काही अनसर्टन व्हॅल्यू असतात किंवा निश्चित नसलेल्या व्हॅल्यू असतात. संख्यांना किंवा ह्या डिजिटला नॉन सिग्निफिकंट डिजिट म्हणायचं, आणि जे फिगर्स किंवा जे नंबर्स किंवा ज्या डिजिट्स आपल्याला सर्टन असतात म्हणजे खात्रीलायक असतात अशा डिजिट्सला सिग्निफिकंट फिगर्स असं म्हटलं जातं. द नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन प्लस 1 ॲडिशनल डिजिट, द फर्स्ट वन अबाउट विच वी आर नॉट सर्टन इज नोन ॲज दी सिग्निफिकंट फिगर्स ऑर सिग्निफिकंट डिजिट्स. तर असं कुठलंही मेजरमेंट आपण केलं तर त्याच्यामधल्या ज्या डिजिटबद्दल आपल्याला खात्री आहे, म्हणजे खात्रीपूर्वक आपल्याला माहिती आहे की ह्या व्हॅल्यू बरोबर आहेत, आणि प्लस त्याच्यानंतर ज्या नंबरबद्दल खात्री नाही त्यातला पहिला एक नंबर घ्यायचा, अशा एकत्रित डिजिटला मिळून सिग्निफिकंट फिगर्स म्हटलं जातं. द नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन प्लस 1 ॲडिशनल डिजिट, द फर्स्ट वन अबाउट विच वी आर नॉट सर्टन इज नोन ॲज दी सिग्निफिकंट फिगर्स ऑर सिग्निफिकंट डिजिट्स. आता फॉर एक्झाम्पल आत्ताच्या आपल्या एक्झाम्पलमध्ये 15.43 सेंटीमीटर ही आपली मीन अरिथमेटिक मीनची व्हॅल्यू आली. तर याच्यामध्ये 1 आणि 5 हे आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स आहेत, पण 4 आणि 3 हे नॉन सिग्निफिकंट म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल खात्री नव्हती. पण यातला पहिला अंक 4 जो आहे तो आपण सिग्निफिकंट धरायचा. म्हणजे सिग्निफिकंट फिगर ज्या आहेत 15, 1, 5 हे 2 डिजिट आणि प्लस
सिग्निफिकंट नॉन सिग्निफिकंट नंबर्समधला पहिला अंक 4 या तिघांना सिग्निफिकंट डिजिट्स असं म्हणतात. तर आपल्या 15.43 सेंटीमीटर्स या मेजरमेंटमध्ये 1, 5 अँड 4 हे 3 डिजिट हे सिग्निफिकंट्स आहेत. The larger the number of significant figures obtained in a measurement, the greater is the accuracy of measurement. आपण एखादं मेजरमेंट करताना जेवढे जास्तीत जास्त सिग्निफिकंट फिगर्स मिळतील आपल्याला तेवढं आपलं मेजरमेंट हे ॲक्युरेट किंवा मोस्ट ॲक्युरेट असण्याची शक्यता असते किंवा त्याची ॲक्युरेसी वाढते. इफ वन युजेस द इन्स्ट्रुमेंट ऑफ स्मॉलर लिस्ट काउंट, द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स इन्क्रीजेस. आपल्याला जर ॲक्युरेसी मेजरमेंटची वाढवायची असेल तर त्यासाठी कमीत कमी लिस्ट काउंट असलेलं इन्स्ट्रुमेंट वापरायचं. त्यामुळे काय होतं की आपल्या सिग्निफिकंट फिगर्स वाढतात आणि पर्यायानं आपलं मेजरमेंट हे अगदी ॲक्युरेट येऊ शकतं. तर याला म्हटलं आता सिग्निफिकंट फिगर्स. आता याच्यामध्ये सुद्धा मागासारखंच काही टर्म्स तुम्हाला कदाचित लक्षात आल्या नसतील किंवा हाऊ टू कॅल्क्युलेट द सिग्निफिकंट फिगर्स हे लक्षात आलं नसेल. मग यासाठी आपण काही नियम पाहणार आहोत. त्याला रूल्स फॉर डिटर्माइनिंग सिग्निफिकंट फिगर्स असं म्हटलं जातं. आता ह्या सिग्निफिकंट फिगर्स डिटर्माइन करण्याचा पहिला रूल काय सांगितला जातो? ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. आपण कुठलंही मेजरमेंट केलं तर त्याच्यामध्ये झिरो सोडून राहिलेले सर्व डिजिट्स हे सिग्निफिकंट मानायचे. आता डिजिटचा अर्थ तुम्हाला माहीत असेल, 0 to 9 हे जे नंबर्स असतात त्यांना डिजिट्स म्हटलं जातं. 0, 1, 2, 3 अप टू 9 हे 10 अंकांना डिजिट्स असं म्हणायचं. तर आपलं मेजरमेंट करताना त्या मेजरमेंटमध्ये अदर दॅन 0 म्हणजे 0 सोडून 1 to 9 मधले जे सगळे डिजिट येतात त्या सगळ्यांना सिग्निफिकंट फिगर्स म्हणायचं. इफ द व्हॉल्यूम ऑफ अन ऑब्जेक्ट इज 178.43 सेंटीमीटर क्यूब, देर आर 5 सिग्निफिकंट डिजिट विच आर 1, 7, 8, 4 अँड 3. आपण एक व्हॉल्यूम फाइंड आउट केलेलं आहे आणि त्याची व्हॅल्यू आली आपली 178.43 सेंटीमीटर क्यूब. मग आता ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट डिजिट्स किंवा सिग्निफिकंट फिगर्स कसे ठरवायचे? तर यात आलेले सगळे अंक हे डिजिट्स आहेत, अदर दॅन 0 आहेत. त्यामुळं या मेजरमेंटमधले सिग्निफिकंट फिगरची संख्या 5 होणार आहे. 1, 7, 8, 4 आणि 3 हे 5 डिजिट आपल्या इथं आलेले आहेत. सो सिग्निफिकंट फिगर्स ऑर सिग्निफिकंट डिजिट्स आर 5. तर या पद्धतीनं मेजरमेंटमध्ये अदर दॅन 0 आलेले सगळे अंक सिग्निफिकंट मानायचे. आता हाच कॉन्सेप्ट समजायसाठी आपण इथं एक टेबल दिलेलं आहे. या टेबलच्या आधारे आपण अजून सिग्निफिकंट फिगर्स कशा फाइंड आउट केल्या जातात ते समजून घेऊया. आता या टेबलमध्ये पहिलं मेजरमेंट आहे 42.15 किलोग्रॅम. एका वस्तूचं वजन केलं आहे ते 42.15 किलोग्रॅम आलेलं आहे. मग आता याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स किती येत आहेत? तर याच्यामध्ये सिग्निफिकंट डिजिट 4 आलेत. कसे 4 आलेत? 4, 2, 1 आणि 5 हे चारही अंक अदर दॅन 0 आहेत. सो नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट ह्याच्यामध्ये 4 आले. आणि कुठल्या फिगर्स आहेत? 4, 2, 1 अँड 5. 4, 2, 1, 5 हे सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. सेकंड मेजरमेंट आहे 112 मीटर. कुठली तरी लेंथ मोजली आपण, 112 मीटर आहे. ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स आहेत 3, 1, 1 आणि 2 हे तिन्ही सिग्निफिकंट फिगर्स आहेत. सिमिलरली एक टाईम मेजर केला 52,272 सेकंड्स. या मेजरमेंटमध्ये 5 सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. 5, 2, 2, 7, 2. एक टेम्परेचर मेजर केलं आहे 37.5 डिग्री सेल्सिअस. तर याच्यामध्ये देखील 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत 3, 7, 5. किंवा 5.7 ॲम्पियरचं करंट आहे तर त्याच्यामध्ये 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत 5 अँड 7. या पद्धतीनं एखाद्या मेजरमेंटमध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतात. तर ते जे मेजरमेंट दिले त्याच्यामध्ये अदर दॅन 0 जे नंबर्स आले त्या सगळ्यांना सिग्निफिकंट मानायचं. अँड दॅट इज आवर सिग्निफिकंट डिजिट ऑर नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट. हा झाला पहिला रूल. ऑल दी नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. कुठलंही मेजरमेंट करताना त्याच्यामध्ये नॉन झिरो नंबर्स म्हणजे शून्याशिवाय आलेले सगळे डिजिट जे आहेत ते सिग्निफिकंट असतात. सेकंड रूल, ऑल दी झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. आता पहिला नियम हा डिजिट अदर दॅन 0 1 to 9 साठी होता. आता इथून पुढचे जे 3 रूल्स आहेत ते सगळे झिरोसाठी आहेत. कुठले झिरो सिग्निफिकंट धरायचे आणि कुठले नॉन सिग्निफिकंट धरायचे त्यासाठी हे पुढचे रूल्स आहेत. M = 165.02 ग्रॅम हॅज 5 सिग्निफिकंट डिजिट्स. आता इथं पहा 0 नंबर आला आहे पहा 16502. मग या केसमध्ये हा जो 0 आला आहे तो 2 डिजिट्सच्या मध्ये आला आहे. 5 आणि 2च्या मध्ये हा 0 आला आहे तर त्याला सिग्निफिकंट धरायचा. म्हणजे 0 सिग्निफिकंट आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं?
इफ दॅट झिरो ऑकर्स बिटवीन टू डिजिट्स, कुठल्याही दोन डिजिटच्या मध्ये, झिरो शिवाय राहिलेल्या कुठल्याही दोन डिजिट्सच्या मध्ये जर झिरो आला तर तो सिग्निफिकंट धरायचा. आणि ॲज स्टेटेड आपले हे बाकीचे नंबर तर सिग्निफिकंट असतातच. 1 सिग्निफिकंट, 6 सिग्निफिकंट, 5 सिग्निफिकंट, 2 सिग्निफिकंट. आता हा जो झिरो आला आहे तो 5 आणि 2च्या मध्ये, दोन डिजिटच्या मध्ये आला आहे, त्यामुळं इट इज ऑल्सो सिग्निफिकंट. तर या मेजरमेंटमध्ये 5 सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. महत्त्वाचे नंबर, सिग्निफिकंट डिजिट म्हणजे महत्त्वाचे नंबर्स असा आपण अर्थ घेऊया. इथं सुद्धा एक टेबल दिलेलं आहे तुम्हाला. या टेबलमध्ये काही मेजरमेंट दिले डावीकडं आणि त्याच्यामधले नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स आणि प्रत्यक्षातले ते डिजिट काय ते सांगायचं आहे. हे एक वेट आहे, 4500 किलोग्रॅम वेट आहे. इथं 2 झिरो आलेत. आता हे सिग्निफिकंट आहेत किंवा नाहीत कसं ठरवायचं, तर 4 आणि 5 या दोन डिजिटच्या मध्ये ते आलेत, सो दे आर सिग्निफिकंट. म्हणून इथं सिग्निफिकंट फिगरची संख्या झाली 4. कुठले कुठले? 4005. सेकंड 102 मीटर्स, हे एक मेजरमेंट आहे. याच्यामध्ये झिरो दोन डिजिटच्या मध्ये आला आहे, सो नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स आर 3. आणि कुठले? 1, 0 आणि 2. तिसरं 50,202 सेकंड्स, हे एक मेजरमेंट आहे. तर याच्यामध्ये दोन झिरो आलेत आणि दोन्ही झिरो दोन डिजिटच्या मध्ये आले, सो सिग्निफिकंट फिगर्स आर 5. टेम्परेचर आहे 37.05 डिग्री सेल्सिअस. इथं झिरो आला आहे पण दोन डिजिटच्या मध्ये आला आहे, सो नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स आर 4. आणि 50.7 ॲम्पियरचा करंट आहे. इथं सुद्धा झिरो आला आहे आणि तो डिजिटच्या मध्ये आला आहे, सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 3. तर हा सेकंड रूल, ऑल दी झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. कुठल्या झिरोला सिग्निफिकंट धरायचं, तर दोन डिजिटच्या मध्ये आलेल्या झिरोला सिग्निफिकंट धरायचं. नेक्स्ट रूल, थर्ड रूल, इफ द नंबर इज लेस दॅन 1, the zero or zeros on the right of the decimal point and to the left of the first non-zero digit are not significant. आपल्या एखाद्या मेजरमेंटमध्ये आपली व्हॅल्यू समजा 1 पेक्षा कमी आली, म्हणजे पॉईंटमध्ये आले 0.5, 0.075 वगैरे या पद्धतीनं आली, लेस दॅन 1 आली आणि मग त्याच्यामध्ये झिरो येत असतील तर ते कुठले झिरो सिग्निफिकंट धरायचे आणि कुठले नॉन सिग्निफिकंट धरायचे. फॉर एक्झाम्पल, in 0.001405 the underlined zeros are not significant. तर या मेजरमेंटमध्ये ज्या झिरोला अंडरलाईन आहे ते झिरो नॉन सिग्निफिकंट आहेत. कुठले? पापा सुरुवातीचे 3 झिरो जे आहेत ते नॉन सिग्निफिकंट आहेत आणि एक चौथा झिरो आला आहे पण तो 4 आणि 5च्या मध्ये आला आहे, तो सिग्निफिकंट आहे. मग या मेजरमेंटमध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स काय झाल्या? 1405. ह्या 4 सिग्निफिकंट फिगर झाल्या आणि बाकीचे झिरो नॉन सिग्निफिकंट. मगाशी झिरो दोन नंबरच्या मध्ये येत होते ते सिग्निफिकंट होते. आता या केसमध्ये 5 झिरो आलेत, एक झिरो दोन डिजिटच्या मध्ये आला आहे पण बाकीचे 3 झिरो डिजिट्सच्या मध्ये आलेले नाहीत. उजवीकडं डिजिट्स आहेत पण डावीकडं नाही आहेत, सो दे आर नॉन सिग्निफिकंट. इथं सुद्धा या टेबलमध्ये 3 रिडिंग्ज आहेत. आता यातले कुठले झिरो सिग्निफिकंट आहेत आणि कुठले नाही आहेत किंवा किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत. पहिलं मेजरमेंट आहे 0.405 kg. मग याच्यामध्ये हा डावीकडचा झिरो नॉन सिग्निफिकंट असतो आणि हा मध्ये आलेला झिरो सिग्निफिकंट, सो सिग्निफिकंट फिगर्स आर 3. कुठल्यात? 4, 0 आणि 5. सेकंड 0.0102. इथं सुद्धा 0, 1 आणि 2च्या मध्ये आला आहे सिग्निफिकंट आणि डावीकडचे 2 झिरो नॉन सिग्निफिकंट, सो सिग्निफिकंट फिगर्स आर 3. आणि इथं अजून एक मेजरमेंट आहे 0.00005 सेकंडचा टाईम आहे. तर यातले झिरो सगळे जे आहेत ते कुठल्याही डिजिटच्या मध्ये येत नाही आहेत, दोन डिजिटच्या मध्ये, दे आर नॉन सिग्निफिकंट्स. आणि 5 हा फक्त नंबर सिग्निफिकंट, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स 1 आणि तो आहे 5. हा थर्ड रूल. इफ झिरोज आर नॉट इन बिटवीन टू डिजिट्स, मग त्या केसमध्ये जर नंबर 1 पेक्षा लहान असेल तर हा रूल वापरायचा. आणि फोर्थ रूल फॉर डिटरमाइनिंग सिग्निफिकंट फिगर्स, द झिरोज ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट. एखाद्या मेजरमेंटमध्ये झिरो आलेले असतील पण ते सिग्निफिकंट डिजिट, लास्ट सिग्निफिकंट डिजिटच्या नंतर आला असेल तर तो सिग्निफिकंट मानायचा. बट फॉर दिस द नंबर मस्ट बी रिटन विथ अ डेसिमल पॉईंट. पण या ठिकाणी तो नंबर डेसिमल पॉईंटच्या सहाय्यानं दर्शवलेला गेला असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 1.500 or 0.01500 have
बोथ हॅव 4 सिग्निफिकंट फिगर्स. इथं 2 व्हॅल्यू दिल्यात 1.500. तर याच्यामध्ये 1.5 हे सिग्निफिकंट आहेतच बिकॉज दे आर नॉन झिरो डिजिट्स. आणि आता पुढं 0 आलेत, पण हे 0 2 डिजिटच्या मध्ये आलेले नाहीत, तरी देखील इथं सिग्निफिकंट धरायचे. का? बिकॉज हिअर इज अ डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट आलेला आहे, त्याच्यानंतर डिजिटच्या नंतर ते आलेले आहेत राईट हँड लाईन, म्हणून ते सिग्निफिकंट धरले जातात. सो देर आर 4 सिग्निफिकंट डिजिट्स इन 1.500 किंवा 0.01500. आता इथं पहा 1च्या डावीकडं 2 झिरो आलेत, पण ते नॉन सिग्निफिकंट आहेत, आणि 5च्या पुढं 2 झिरो आलेत, ते सिग्निफिकंट आहेत. तर हा 4th रूल. जर 0 एखाद्या डिजिटच्या राईट हँडला येत असेल आणि तो नंबर डेसिमल पॉईंटमध्ये असेल, तर ते 0 राईटचे सिग्निफिकंट धरायचे. या टेबलमध्ये पहा, इथं मेजरमेंट आहे 4.50 किलोग्रॅम. आता पॉईंटच्या पुढं 5 आला आहे आणि त्याच्या पुढं राईटला 0 आला आहे, सो तो सिग्निफिकंट धरायचा. 3 डिजिट्स सिग्निफिकंट आहेत. सेकंड 1.020, हा 0 जो आहे 1 आणि 2च्या मध्ये आला आहे, तो सिग्निफिकंट आहे. आणि 2 नंतर डेसिमल पॉईंट जो आहे 1 नंतरचा, त्यामुळे हा 0 सिग्निफिकंट. सो 4 सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. थर्ड 5.200, इथं सुद्धा 4 सिग्निफिकंट डिजिट्स आहेत. 37.500 डिग्री सेल्सिअस. आता इथं 37.5 हे 3 डिजिट सिग्निफिकंट आहेत, आणि हे पुढचे 2 झिरोसुद्धा सिग्निफिकंट म्हणायचे. सो देर आर 5 सिग्निफिकंट डिजिट्स. इथले 0 जे आलेत ते सगळे डेसिमल पॉईंट नंतर राईट हँड टू द फर्स्ट डिजिट आहेत, त्यामुळे दे आर सिग्निफिकंट. आता हे लास्ट इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन पहा. 125 मीटर ही लेंथ आहे. तर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स आहेत 1 to 5 नंबर्स आहेत, डिजिट्स आहेत, त्यामुळे तुम्ही ते सिग्निफिकंट धरणार. 3 सिग्निफिकंट डिजिट्स आले. पण हीच लेंथ आपण अशी देखील मांडू शकतो. 12500 12,500 सेंटीमीटर. 125 मीटर मीन्स 12,500 सेंटीमीटर. मग आता इथं डावीकडं 3 डिजिट सिग्निफिकंट आहेत, मग इथं उजवीकडं किती सिग्निफिकंट डिजिट धरायचे? तर असं एक कन्फ्युजन निर्माण होतं. तर हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी अजून एक आपण कॉन्सेप्ट पाहणार आहोत. या कॉन्सेप्टला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असं म्हटलं जातं. तर हे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय? दॅट इज आवर लास्ट आर्टिकल ऑफ दिस चॅप्टर. इफ इन अ मेजरमेंट ऑफ लेंथ एल गिवन ॲज, एक आपण लेंथ मोजलेली, एल नावाची एक लेंथ मेजर केलेली आहे. तर या एलची व्हॅल्यू आहे 125 मीटर्स. आता ते आपण ती कन्वर्ट केली समजा सेंटीमीटर किंवा मिलीमीटर्समध्ये, तर ती येईल 12,500 सेंटीमीटर्स ऑर 1,25,000 मिलीमीटर्स. तीच व्हॅल्यू आहे, फक्त आपण मांडताना सेंटीमीटरमध्ये मांडली तर ती 12,500 दिसते, आणि मिलीमीटर्समध्ये मांडली तर 1,25,000 दिसते. मग आता या मेजरमेंटमध्ये नक्की सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचे. इट हॅज ओनली 3 सिग्निफिकंट डिजिट्स. डावीकडं पहा 125 मीटर, ह्याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट डिजिट्स आहेत, आणि त्याचंच आपण इथं कन्वर्जन केलं आहे, पण इथं 0 आलेत. मग ह्यांना धरायचं किंवा धरायचं नाही हे कन्फ्युजन निर्माण होतं. डिजिटच्या उजवीकडे आलेत, मग ह्यांना काउंट करायचं किंवा काउंट करायचं नाही. मग त्यासाठी हा आपला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा कॉन्सेप्ट. टू अवॉइड दी ॲम्बिग्युटीज म्हणजे संदिग्धता किंवा अस्पष्टता. आपलं मेजरमेंट करताना काही नंबर्स हे संदिग्ध असतात, मग ते स्पष्ट होण्यासाठी आपण हा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा कॉन्सेप्ट पाहतो. टू अवॉइड द ॲम्बिग्युटीज इन डिटरमाइनिंग द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स, इट इज नेसेसरी टू रिपोर्ट एव्हरी मेजरमेंट इन सायंटिफिक नोटेशन, दॅट इज इन पॉवर्स ऑफ 10, दॅट इज बाय यूजिंग द कॉन्सेप्ट ऑफ ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. तर या पद्धतीनं ही संदिग्धता, 125 मीटरमध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत, मग 12,500 मध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती धरायच्या? 3 धरायच्या का 5 धरायच्या, किंवा याच्यामध्ये 3 धरायच्या किंवा 7 धरायच्या, हा आपला प्रॉब्लेम निर्माण होतो. मग हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपण एक पद्धत पाहणार आहोत. सायंटिफिक नोटेशनची मेथड आहे, ज्याच्यामध्ये हा जो आपला नंबर आहे किंवा हे जे मेजरमेंट आहे ते ॲज अ पॉवर ऑफ 10 म्हणजे 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये मांडायचं, आणि ते समजून घेण्यासाठी हा आपला कॉन्सेप्ट ऑफ ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. तर कुठलाही मेजरमेंट केल्यानंतर आलेलं जे आन्सर आहे ते मांडायची एक पद्धत आहे, एक सायंटिफिक नोटेशनची मेथड आहे. काय सांगितलं जातं? द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज a into 10 raised to n
कुठलीही व्हॅल्यू ही नेहमी ए इंटू 10⁻n या स्वरूपामध्ये मांडायची. आता इथं ए म्हणजे काय आहे, वेअर ए इज द नंबर सच दॅट, हा एक असा नंबर घ्यायचा सच दॅट 0.5 लेस दॅन इज इक्वल टू ए लेस दॅन 5. म्हणजे आपण मांडताना ही संख्या अशा पद्धतीनं मांडायची की त्याच्यामध्ये हा जो ए आलेला आहे तो ए हा 0.5 एवढा किंवा त्याच्यापेक्षा मोठा आला पाहिजे आणि 5पेक्षा लहान आला पाहिजे. आणि मग हा नंबर कन्वर्ट करताना आपण तिथं 10चा घातांक n लिहिणार आहोत. n इज दी इंटिजर कॉल्ड ॲज दी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. तर ही संख्या या फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर इथं 10चा जो घातांक येतो आहे n, त्यालाच ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असं म्हणतात. हा कॉन्सेप्ट समजायसाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया. द रेडियस ऑफ अर्थ इज, आपल्या पृथ्वीची त्रिज्या म्हणजे रेडियस ऑफ दी अर्थ असते 6400 किलोमीटर्स. आता या 6400 किलोमीटर्समध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आपल्याला शोधायचे. मग त्यासाठी काय करायचं, आत्ता सांगितल्याप्रमाणे हा जो नंबर आहे किंवा हे जे मेजरमेंट आहे हे एक सायंटिफिक मेथडनं आपण लिहिणार आहोत. 6400 किलोमीटर म्हणजेच 64 लाख मीटर. 6400 किलोमीटर म्हणजे 64 लाख मीटर्समध्ये कन्वर्ट केले. आणि परत आता काय करायचं आहे आपल्याला, मागाच्या कॉन्सेप्टनुसार ही व्हॅल्यू आता आपण इन बिटवीन 0.5 आणि 5 कन्वर्ट करायची. मग आता हा जो अंक आहे 64 लाख, हा 64 लाख हा अंक कसा लिहिला आपण 0.64 आणि इंटू 10⁻7. तर आपण हा नंबर एक्सप्रेस केला डेसिमल फॉर्ममध्ये. तर काय केलेलं इथं 64 लाख लिहायच्याऐवजी आपण काय लिहिलेलं आहे 0.64 इंटू 10⁻7. 10⁻7 मल्टिप्लाय केलं की परत ॲज इट इज नंबर मिळेल. पण आता इथं आपण हे असं का कन्वर्ट केलं, तर आत्ताचा आपला सिग्निफिकंट फिगरचा कॉन्सेप्ट. आपण हा नंबर 0.64 हा बरोबर 0.5 आणि 5च्या मध्ये बसवला. समजा तुम्ही इथं 6.4 लिहिलं असतं तर हा इथं बसला नसता, या दोन्हीच्या मध्ये बसला नसता. किंवा 64 लिहिलं असतं तरी तो 5पेक्षा मोठा झाला असता. किंवा तुम्ही 0.064 लिहिलं असतं तर तो 0.5पेक्षा लहान झाला असता. तर इथं कन्व्हर्जन कसं करायचं आहे पहा, आपली ही व्हॅल्यू जी आहे ती बरोबर 0.5 आणि 5च्या मध्ये येईल या पद्धतीनं त्याचा 10चा घातांक म्हणजे 10ची पॉवर लिहायची. तर 64 लाख हे लिहिताना 0.64 इंटू 10⁻7 मीटर लिहिली तर ही व्हॅल्यू 0.64 ही बरोबर इन बिटवीन 0.5 आणि 5च्या मध्ये येते. मग या पद्धतीनं आपलं हे मेजरमेंट कन्वर्ट करायचं किंवा मांडायचं. द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज 7. आता या ठिकाणी 10चा घात आला आहे 7वा, असं कन्वर्ट केल्यानंतर 10चा घात 7वा आला आहे. सो या मेजरमेंटची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड झाली 7. हा जो 10चा घातांक आहे त्यालाच ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असं म्हणतात. आणि आता यात दुसरी एक गोष्ट आपल्याला इथं स्पष्ट झाली, द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 2. या मेजरमेंटमध्ये सिग्निफिकंट फिगर्स ह्या 2 आहेत. कुठल्या 6 आणि 4. 6400 किलोमीटर लिहिलं असतं तर सिग्निफिकंट फिगर्स 4 आल्या असत्या. किंवा 64 लाख लिहिलं असतं तर सिग्निफिकंट फिगरची संख्या जास्त आली असते. मग आता नक्की कुठल्या सिग्निफिकंट फिगर्स मानायच्या, तर हे सगळं संदिग्धता म्हणजे अस्पष्टता किंवा ॲम्बिग्युटीज दूर करण्यासाठी आपण हा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडचा कॉन्सेप्ट पाहिला आहे. याच्यामध्ये नंबर हा नेहमी 0.5 आणि 5च्या इन बिटवीन येईल या पद्धतीनं मांडायचा. त्याला गुणिले 10चा जो घातांक येईल तो 10चा घातांक म्हणजे त्याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असते. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड हा नंबर असतो 10ची पॉवर. इथं या केसमध्ये 7 इज दी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आणि सिग्निफिकंट फिगर्स आल्या 6 and 4 दॅट इज 2. सेकंड एक्झाम्पल पहा, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा चार्ज जो असतो ई म्हणतो आपण त्याला, त्याची मॅग्निट्यूड असते 1.6 इंटू 10⁻⁻19 कूलम. मग आता याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि सिग्निफिकंट डिजिट्स आपल्याला शोधायचे. तर इथं पहा ही व्हॅल्यू 1.6 ही आपल्या वरच्या या 0.5 आणि 5च्या मध्ये बसणारी आहे. मग ती तशीच ठेवायची 1.6 इंटू 10⁻⁻19. हिअर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज -19. 10चा घातांक आहे -19. दॅट इज आवर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. अँड द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स आर 2. 1 आणि 6 हे 2 सिग्निफिकंट डिजिट्स आले आणि त्याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड -19 आली. दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आपल्या टेक्स्टबुकमध्ये ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करायसाठी काही एक्झाम्पल्स दिलेले, ते ॲज अ होमवर्क तुम्ही सॉल्व करायचे. या ठिकाणी आजचं हे आपल्या पहिल्या चॅप्टरचं लास्ट लेक्चर आपण कन्क्लूड करतो. हेन्स द चॅप्टर इज कन्क्लुडेड. तर या
पहिल्या चॅप्टरमध्ये आपण मेजरमेंट संबंधात माहिती करून घेतलेली आहे. या थेअरीच्या आधारे तुम्हाला यातली काही एक्झाम्पल सॉल्व करता येतात. टेक्स्टबुकमध्ये काही एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत आणि काही सॉल्व करायला दिलेत. तर ती एक्झाम्पल तुम्ही ॲज अ होमवर्क सॉल्व करायची आहेत. इथं हे आजचं आपलं लेक्चर संपतं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. If you like this lecture, press like button and do not forget to subscribe the channel Info Physics. Thanks.